एकीकडे नेते सभांमध्ये पोलीस अधिकाऱ्यांवर रुबाब दाखवत आहेत आणि दुसरीकडे अधिकाऱ्यांनी आम्ही आल्यावर उभं राहावं म्हणून सरकारच जीआर काढतंय। पाहूया हा रिपोर्ट। एकीकडे अधिकाऱ्यांनी आम्हाला सन्मान द्यावा म्हणून खुद्द सरकारला जीआर काढावा लागतोय आणि दुसरीकडे उमेदवारांना खुर्च्या भेटल्या नाही म्हणून अजित पवार पोलिसांवर रागावतायत। जालन्यातल्या सभेतला हा व्हिडिओ व्हायरल होतोय। पोलिसांना सगळ्यांना सांगायचं तुम्हाला इथनं माझे जे उमेदवार आहेत त्यांच्या खुर्च्या इथं लावा, मी सांगतोय, आणि त्यांना इथं बसवा। नगरसेवकाच्या उमेदवारांना खुर्च्या न दिल्यानं अजित पवारांनी तिथे उपस्थित पोलिसांनाही झापलं। आता उमेदवारांना खुर्च्या देणं ही पोलिसांचं काम आहे का, अशी टीका यावरून होऊ लागली। अरे इथं बस नाही बाळा, समोरच्या बाजूला खुर्च्या, अरे इथं बसवा ना, खुर्च्या द्या ना मागच्या। मी सांगतोय उमेदवार सोडा सगळे, शिवाजीरावांची कशी। दरम्यान ट्रिपल इंजिन सरकार वेगवान असल्याचा दावा करणाऱ्या सरकारचा एक जीआरही चर्चेत आलाय। सरकारी अधिकाऱ्यांनी आमदार खासदारांना सन्मान द्यावा, नेता सरकारी कार्यालयात आला तर अधिकाऱ्यांनी उभं राहावं, अधिकाऱ्यांनी नेत्यांचं म्हणणं नीटपणे ऐकून घ्यावं, फोनवर नेत्यांशी अतिशय नम्र भाषेचा वापर करावा, अशा नव्या सूचनांचा जीआर सरकारनं अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी जारी केलाय। सूचनांचं उल्लंघन केल्यास अधिकाऱ्यांवर कारवाईचाही इशारा देण्यात आलाय। अधिकारी आमचं ऐकत नाही, वेळ देत नाही, अशी तक्रार काही लोकप्रतिनिधींची होती। त्या पार्श्वभूमीवर सरकारनं नवा शासनादेश पारित केलाय। थोडक्यात ऐतिहासिक बहुमत आणि भक्कम आकडा मिळूनही नेत्यांचा अधिकाऱ्यांवर वचक नाही का, अशी शंका यातून निर्माण होते। मात्र सरकारी अधिकाऱ्यांनी फक्त आमदार खासदारच का, सामान्य जनतेशीही सौजन्यानं वागावं, असा जीआर सरकार का काढत नाही? खुद्द सत्ताधारी आमदार मंत्र्यांनीच पोलिसांबद्दल काय विधानं केली होती? खुद्द महासंचालकांपर्यंत पोलीस पत्नींनी तक्रार केल्या, त्यावर काय कारवाई झाली? या प्रश्नांची उत्तरं अजून मिळालेली नाहीत। दरम्यान तिकडे हरियाणात याच प्रकरणावरून कोर्टानं सरकारचीच कानउघडणी केली। कोरोना काळात एका वॉर्डात आमदार आल्यानंतर डॉक्टर उभे राहिले नाहीत म्हणून हरियाणाच्या भाजप सरकारनं त्या डॉक्टरला कारणे दाखवा नोटीस दिली होती। एनओसी सुद्धा सरकारनं रोखल्यामुळे डॉक्टरला पुढचं वैद्यकीय शिक्षण करता आलं नाही। या निर्णयावर कानउघडणी करत कोर्टानं हरियाणा सरकारला 50,000चा दंड ठोठावलाय। दरम्यान तसाच काहीसा निर्णय इकडे महाराष्ट्र सरकारने घेतला, पण सरकारी अधिकाऱ्यांनी नेत्यांबरोबर सामान्यांशीही सौजन्याने वागावं आणि नेत्यांनीही सरकारी नोकऱ्यांना धमकवू नये, असा जीआर निघणं आवश्यक आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।